सो मस्क्युलर सिस्टीम बघतोय. मस्क्युलर सिस्टीममध्ये अराउंड 700 voluntary muscles are present which consist of the skeletal muscles and connective tissue. यामध्ये skeletal muscles present आहेत आणि connective tissues पण present आहेत. Then the motions resulting from alternating contraction and relaxations of the muscles. ह्या मसल्स मध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होत असतं. द मस्क्युलर सिस्टीम or muscular tissues are the three types: skeletal, cardiac and smooth muscles. Skeletal muscles, cardiac muscles, and third one smooth muscles. So skeletal muscles हे अनब्रांच आहेत. Skeletal muscles is the long fiber-like structure. So skeletal muscles is primarily attached to the bones. Skeletal muscles कशाला attach असतात, बोन्सना attach असतात. and it is straighted and voluntary. हे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. जे स्केलेटल मसल्स आहेत ते आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आपण जसं मुवमेंट करू त्या प्रकारे ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात, म्हणून हे व्हॉलंटरी मसल्स आहेत. दीज आर द व्हॉलंटरी मसल्स. These are voluntary muscles and these are straighted and voluntary, and it is attached to the bones. हे कशाला अटॅच आहेत, बोन्सना, म्हणून त्याला स्केलेटल मसल्स बोललं गेलंय. नेक्स्ट इज द कार्डियक मसल्स. इट इज फाउंड in the wall of the heart. So हे ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे याचं. सो हे जे आहेत हे ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे विथ न्यूक्लियस प्रेझेंट आहे यामध्ये. So the cardiac muscles आहेत involuntary आहेत. They are present in the wall of the heart and it is straighted and involuntary. And involuntary. These are straighted and involuntary. म्हणजे जे हार्ट आहे हे स्वतःच कार्यरत आहे. आपण जेव्हा झोपलेलं असतं तेव्हाही ह्याचं फंक्शन चालू असतं, म्हणून त्याला इनव्हॉलंटरी मसल बोलले, कारण ते स्वतः फंक्शन चालू ठेवते, कंटिन्यू चालू आहे. जोपर्यंत माणूस डेथ होत नाही तोपर्यंत लाईफ लॉंग ह्याची प्रोसेस चालू असते हार्टची, म्हणून त्याला इनव्हॉलंटरी मसल बोलले. ठीक आहे, कारण ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही, हार्टला थांबून ठेवू शकत नाही हार्ट मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्यापासून. हे मसल्स आपण आपल्या मर्जीप्रमाणे आपण त्याचे मुवमेंट्स करू शकतो. ओके, सो म्हणून त्याला व्हॉलंटरी मसल्स बोलले. स्केलेटल मसल्स आर द व्हॉलंटरी अँड दिस आर इनव्हॉलंटरी मसल्स. ठीक आहे. द थर्ड टाइप इज स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्स आर located in the internal organs. These are located in the internal organ. जे आपले ऑर्गन्स आहेत जसं छोटी आतडे, मोठे आतडे, स्टमक, ओके, ह्यासारखे ऑर्गन्स आहेत. यामध्ये सर्वांमध्ये स्मूथ मसल्स प्रेझेंट आहेत. They are located in the internal organs and non-striated. These are the non-striated, म्हणजे ह्याच्यामध्ये स्ट्रेचेस नाहीये, स्ट्रेच होत नाही, non-striated and involuntary. They are
नॉन स्ट्रिएटेड अँड इनव्हॉलंटरी. ह्याच्यावर पण आपण कंट्रोल ठेवू शकत नाही, म्हणून त्याला इनव्हॉलंटरी मसल्स बोलले गेले. सो स्मूथ मसलचं स्ट्रक्चर. सो या प्रकारे स्मूथ मसल्स मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरमध्ये दिसतात. So these are smooth muscles. Smooth muscles are found in the, it is located in the internal organ. हे कुठे लोकेटेड आहेत? इंटरनल ऑर्गन्समध्ये. सर्व जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यामध्ये तुमची गर्भपिशवी आली, सर्व आतडे आले, ओके, त्यामध्ये स्टमक आलं, जठर, यकृत, ओके, या सर्व प्रकारच्या ऑर्गन्समध्ये हे स्मूथ मसल्स प्रेझेंट आहेत आणि तेही स्वतःचं काम करत असतात. जसं इंटेस्टाईन आहे, आतडे आहेत, त्यांचं पॅरिस्टाल्सिस मुवमेंट चालू असते, जसं अन्न पुढे ढकलण्याचं काम त्यांचं स्वतः चालू असतं, किंवा ॲब्झॉर्प्शन करण्याचं काम चालू असतं. आपण झोपलेलं असू तरी हे काम ते कार्यरत असतात, म्हणून ते इनव्हॉलंटरी आहेत. ओके, कळलंय? हे 3 प्रकारचे मसल्स या मस्क्युलर सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत. सो फंक्शन ऑफ द मस्क्युलर टिश्यूज आर प्रोड्यूस बॉडी मुवमेंट्स, stabilize body position, more substance within the body and regulate the organ volume, produce heat, so functions are produce body movement, stabilize body position and produce heat. ऊर्जा निर्माण करणे, बॉडीची मुवमेंट करणे, आपल्या बॉडीची पोझिशन स्टेबलाइज करणे, हे यांचं फंक्शन आहे मस्क्युलर सिस्टीमचं. ठीक आहे. नाव प्रॉपर्टीज ऑफ दिस मस्क्युलर टिश्यूज. या ज्या मसल टिश्यूज आहेत त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, जसं इलास्टिसिटी आहे, इलेक्ट्रिकल एक्झॅबिलिटी आहे, देन कॉन्ट्रॅक्टिलिटी, कॉन्ट्रॅक्ट होतात, ओके, रिलॅक्स होतात, किंवा इलॅस्टिक खेचलं गेल्यावर आपला हात पण असा व्यवस्थित ताणतो वगैरे. तो ह्या मसल्स टिश्यूमध्ये ह्या सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीज प्रेझेंट आहेत. नाव द स्ट्रक्चर ऑफ द मसल टिश्यू. मसल टिश्यूचं एक वेगळं स्ट्रक्चर आहे जे हाडांना जॉईंट आहेत. ओके, जे स्केलेटल मसल टिश्यू आहेत जे हाडांना जॉईंट आहेत, दॅट इज कवरिंग विथ द कनेक्टिव्ह टिश्यू. जे हाड आहेत हे बोन हे एक प्रकार आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा. बोन पण हा एक कनेक्टिव्ह टिश्यूचाच प्रकार आहे. ओके, देन इट इज कवरिंग विथ द कनेक्टिव्ह टिश्यू अँड अराउंड द स्केलेटल मसल टिश्यूज. सो हे ह्यांचं जे कवरिंग आहे स्केलेटल मसल्सचं, हे कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेलं आहे. आतमध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे, आतमध्ये बरेचसे हेअर लाईक स्ट्रक्चर फायबर्स आहेत. ओके, एकदम बारीक मायक्रोस्कोपिक हेअर लाईक स्ट्रक्चर आहे त्यामध्ये प्रेझेंट. ओके, आणि ते एकदम स्ट्रेट आहे, त्याला ब्रांचिंग स्ट्रक्चर नाही आहे. जसं कार्डियक मसल्समध्ये ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे तसं यामध्ये नाही आहे, हे एक लांब धाग्यासारखे आहेत. ओके, हे मसल्स कसे आहेत? लांब धाग्यासारखे आहेत. these are striated and voluntary muscles. कळलंय? हे सर्व मसल्समध्ये येतं. देन प्रिन्सिपल ॲक्शन्स आहेत. प्रत्येक मसल्सच्या आपण ॲक्शन करू शकतो, जसं एक्सटेन्शन, फ्लेक्शन, एक्सटेन्शन. त्यामुळे आपण या प्रकारच्या मुवमेंट्स करू शकतो. मसल्स अँड जॉईंट. स्केलेटो मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्केलेटल हाडं प्लस मसल्स या सर्वांचे मिळून एक ॲक्शन तयार होतात. जसं फ्लेक्शन आहे, फ्लेक्शन म्हणजे अँगल कमी होणे, एखाद्या जॉईंटमधला अँगल कमी होणे, त्याला बोलणार फ्लेक्शन. देन एक्सटेन्शन म्हणजे अँगल वाढणे जॉईंटमधला, त्याला बोलणार एक्सटेन्शन. ओके, सो हे प्रोनेशन, हात असा तळभाग हा वरच्या बाजूला, ह्याला बोलणार प्रोनेशन. सुपिनेशन. ओके,
देन ॲबडक्शन, ॲबडक्शन म्हणजे जवळ आणणे ॲक्सिसच्या, ॲडक्शन म्हणजे ॲक्सिसपासून लांब, सेंट्रल ह्याच्यापासून लांब नेणे हात, ओके, ह्या सर्व मुवमेंट्स. देन सर्कमडक्शन, हात सर्क्युलर मोशनमध्ये फिरवणे, ओके. ह्या सर्वासाठी काय गरजेचं आहे, मसल्स आणि हाडांची दोघांची मुवमेंट्स एकत्र गरजेची आहे, ओके. हे सर्कमडक्शन होणार, पूर्ण हात गोल गोल फिरवणे, सर्कमडक्शन, ओके. देन या सर्व मुवमेंट्स आहेत हे आपण जॉईंट्स आणि मसल्सच्या आधाराने करू शकतो. देन प्रिन्सिपल्स ऑफ द स्केलेटल मसल्स ऑफ आवर बॉडी इन्क्लूड, काही प्रिन्सिपल्स आहेत स्केलेटल मसल्सचे जे हाडांना जॉईंट आहेत मसल्स. द मसल्स इज द मसल्स ऑफ द फेशियल एक्सप्रेशन, काही जे मसल्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये स्केलेटल मसल्स आपल्याला फेशियल एक्सप्रेशन त्यामध्ये देतात. जे मसल्स हाडांना जॉईंट आहेत फेशियल बोन्सना, ते आपल्याला फेशियल एक्सप्रेशन्स दाखवतात. जसं आपल्याला कळू शकतो एखादा पर्सन खूप रागवला आहे किंवा खूप तो स्माईल करतोय, हे आपल्याला फेशियल एक्सप्रेशन एखाद्याचे कशामुळे कळू शकतात, आपले फेशियल मसल्स त्याप्रमाणे वर्क करत असतात, ठीक आहे. देन द मसल्स ऑफ मुवमेंट ऑफ मॅन्डिबल्स, आपण जो जॉ वर खाली करतोय हा मॅन्डिबल आहे, ओके. हा जो मॅन्डिबल आहे आणि हा मॅक्सिला आहे, वरचा जबडा आणि खालचा जबडा. सो आपण हे खाताना किंवा बोलताना ह्याची हालचाल करतो, यामध्ये मसल्स आणि हाडं दोन्ही एकमेकांशी संवाद साधत असतात, ठीक आहे. देन मसल्स ऑफ द फ्लोअर ऑफ अँटिरियर नेक, हे जे अँटिरियर आतल्या भागाचा जो जबडा आहे आपला आतला भाग, आतमध्ये थ्रोटमध्ये किंवा घशामध्ये जे गिळण्याचं काम आहे किंवा बोलतानाही आपल्याला हे सर्व गोष्टी, ह्या सर्व आपल्याला मुवमेंट्स इथे जाणवतात. म्हणजे ह्यामध्ये जे हाडं आहेत प्लस त्यावरती जे मसल्स आहेत हे सर्व एकत्र काम करून आपल्याला ती क्रिया होते आपल्यामध्ये, ठीक आहे. मसल्स ऑफ द पेरिनियम, मसल्स ऑफ पेल्विक फ्लोअर, मसल्स यूज इन ब्रिदिंग. सो ह्या सर्व गोष्टींमध्ये मसल्स काम करत आहेत. ब्रिदिंगमध्ये पण जे आपलं डायफ्राम आहे, जे चेस्ट आणि ॲब्डोमेनच्या मध्ये डायफ्राम असतं, जेव्हा ब्रीथ करतो तेव्हा डायफ्राम वर खाली होत असतं, ठीक आहे. सो दॅट इज ऑल्सो मस्क्युलर, दॅट इज ऑल्सो कम इन अंडर अ मस्क्युलर सिस्टीम. या मस्क्युलर सिस्टीममुळे आपण श्वास घेणे किंवा सोडणे या सर्व प्रक्रिया करू शकतो. आपल्या जे मसल्स पण त्याबरोबर वर्क होत असतात, ओके. जे आपल्या रिब्समध्ये जे मसल्स आहेत, ओके, रिब्सची हालचाल, ते मसल्स एकमेकांना धरून आहेत, ओके, हाडांना. द मसल्स दॅट मूव्स द वर्टिब्रल कॉलम, जेव्हा वर्टिब्रल कॉलम पण मूव्ह होतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचे मसल्स आहेत ते पण त्यांची पण मुवमेंट्स होत असते. द इंट्रिन्सिक मसल्स ऑफ द फूट, जेव्हा आपण पायाची हालचाल करतो, तळव्याची हालचाल करतो, चालतोय, त्यावेळेला मसल्स प्लस जे लोअर लिम्सचे बोन्स आहेत ते एकत्र हालचाल करत असतात. हे सर्व आपण बघितलं अबाउट द मस्क्युलर सिस्टीम. यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की 3 टाईपचे मसल्स आहेत. 3 टाईपचे कोणते आहेत, स्केलेटल मसल्स, कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल्स. आणि हे कुठे कुठे प्रेझेंट आहेत, स्केलेटल मसल्स हे बोनला चिकटलेले मसल्स आहेत, ओके. आणि जे कार्डियक मसल्स आहेत हे हार्टच्या वॉलमध्ये आहेत आणि स्मूथ मसल्स इंटरनल ऑर्गन्समध्ये आहेत, ओके. आणि त्यांचं स्ट्रक्चर अँड फंक्शन कसं आहे, व्हॉलंटरी कोणते आहेत, इनव्हॉलंटरी कोणते आहेत, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नेक्स्ट आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. झालंय लिहून हे. सो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ब्लड, हार्ट अँड ब्लड वेसल्स. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये काय काय हे मोडतं, ब्लड, हार्ट अँड ब्लड वेसल्स, ओके. सो ब्लड इट इज वन ऑफ द टाईप ऑफ लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड हा एक लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यूचा टाईप आहे. जेव्हा आपण टिश्यूज बद्दल बघतो, पेशी हा चॅप्टर तुम्हाला इन डिटेल दिलेला नाही आहे. इथे पेशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी येतात. एपिथेलियल टिश्यूज, त्याला इंग्लिशमध्ये टिश्यूज बोलतात, पेशी म्हणजे टिश्यू, ओके. सो यामध्ये 4 प्रकारचे टिश्यू येतात, एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, नर्वस टिश्यू, ओके, आणि वन ऑफ मस्क्युलर टिश्यू, ओके. टोटल 4 प्रकारचे टिश्यू आहेत. त्यामध्ये आपण मस्क्युलर टिश्यू बघितले मसल सिस्टीममध्ये. नाऊ
ब्लड हा एक कनेक्टिव्ह टिश्यूचा टाईप आहे. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू दिस कंपोज ऑफ प्लाझ्मा. यामध्ये काय आहे, प्लाझ्मा प्रेझेंट आहे, ब्लड प्लस काही सेल्स आहेत. कोणते कोणते, रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स यामध्ये प्रेझेंट आहेत. द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक इन्क्लूड मोर विस्कॉसिटी दॅन वॉटर. यामध्ये थोडंसं थिक आहे, वॉटरपेक्षा थोडंसं घट्ट आहे याचं. विस्कॉसिटी म्हणजे ह्याचा दाटसरपणा कसा आहे, पाण्यापेक्षा थोडंसं दाटसर आहे ब्लड. द ब्लड व्हॉल्यूम इन अडल्ट ॲव्हरेज 4 to 6 लिटर. एका प्रौढ व्यक्तीमध्ये 4 ते 6 लिटर ब्लड प्रेझेंट असतं. ठीक आहे. And constituent about 8% of the body weight. The function of the blood is transportation of various substances like oxygen, carbon dioxide, nutrients, waste products and hormones. ब्लडचं काय काम आहे, पहिलं ट्रान्सपोर्टेशन काम आहे. ट्रान्सपोर्टेशनमधून तो ऑक्सिजन सप्लाय करतो ब्लड, देन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं, देन न्यूट्रिएंट्स प्रत्येक ऑर्गन्सना सप्लाय करत आहे. ठीक आहे. वेस्ट प्रॉडक्ट काढतं प्रत्येक पेशीमधलं आणि ते बाहेर टाकून देतं. हार्मोन्स जे आहेत, जे एंडोक्राईन ग्लँड हार्मोन सिक्रेट करतात, ते ब्लडमध्ये सिक्रेट करतात आणि ते ब्लड आहे एका टार्गेट टिश्यूपर्यंत नेऊन पोहोचवतं. ठीक आहे. हे सर्व काम याला काय बोलतात, ट्रान्सपोर्टेशन वर्क. सो ब्लड हे एक ट्रान्सपोर्टेशन वर्क करतं. देन रेग्युलेशन ऑफ फिजिओलॉजिकल कंडिशन. आपलं जे फिजिओलॉजिकल कंडिशन आहे म्हणजे आपल्या रक्ताचं आम्लपणा, अल्कलीपणा, म्हणजे याला बोलतात पीएच. ब्लडचा जो पीएच आहे तो मेंटेन करून ठेवण्याचं काम, बॉडी टेम्परेचर मेंटेन करून ठेवण्याचं काम आणि त्याच्यातलं वॉटर कंटेंट मेंटेन करून ठेवण्याचं काम हे ब्लड करत असतं. ठीक आहे. सो राईट डाऊन अबाउट द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. फोर्थ सिस्टीम, cardiovascular system. It consists of blood, heart and blood vessels. सो आपण पहिलं ब्लड बद्दल बघूया. ब्लड, इट इज अ टाइप ऑफ लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. सो हा एक लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यूचा टाईप आहे. सो फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ब्लड आर physical characteristics of blood are pH, hydrogen ion प्रमाण. pH is 7.35 to 7.45. आपल्या ब्लडचा जो pH आहे तो 7.35 to 7.45 हे फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं. टेम्परेचर इज, ब्लडचं जे टेम्परेचर आहे ते 38 डिग्री सेल्सिअस असू शकतं. ब्लड व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे प्रमाण आपल्या शरीरात ब्लडचं 4 to 6 लिटर इन अडल्ट. प्रौढ व्यक्तीचं दिलेलं आहे हे प्रमाण 4 to 6 लिटर. फंक्शन ऑफ द ब्लड, ट्रांसपोर्टेशन of various substance
पहिलं फंक्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ व्हेरियस सबस्टन्स लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, न्यूट्रिएंट्स, वेस्ट and hormones. Next function is regulation. Regulation of body temperature. Water content. Then protection against the toxins and microbes. And microbes. सो आपल्या ब्लडमध्ये जे अँटीबॉडीज असतात किंवा व्हाईट ब्लड सेल्स आहेत ते आपल्या शरीराला प्रोटेक्ट करत असतात अगेन्स्ट टॉक्सिन्स अँड मायक्रोब्स पासून. ठीक आहे. सो हे फंक्शन आहे ब्लडचं. द ब्लड प्लाझ्मा कन्सिस्ट ऑफ 91.5% of water and 8.5% of solutes. Principal solutes include proteins, that is protein म्हणजे albumin, globulin, vitamins etc. And the elements are 45%. It includes the erythrocytes, that is RBCs, leukocytes म्हणजे WBCs, white blood cells, platelets. आपल्या ब्लड मध्ये प्लाझ्मा कंटेन आहे. दोन स्ट्रक्चर आहे आपल्या ब्लड मध्ये. ब्लड कंटेन प्लाझ्मा and form elements. सो हा प्लाझ्मा जो आहे आपल्या शरीरात 91% आहे. सो 55% प्लाझ्मा आहे. ठीक आहे. सो इट इज 55% and it consists of proteins. यामध्ये consist of proteins and gases. यामध्ये काय आहे प्लाझ्मा जो आहे जो जेव्हा तुम्ही ब्लड कलेक्ट करता आणि थोडा वेळ तो स्थिर तसंच ठेवता टेस्ट ट्यूब तर त्याच्यावरती पाण्यासारखा लेयर येतो. ओके. ट्रान्सपरंट लेयर. सो दॅट इज कॉल्ड अ प्लाझ्मा. आणि खाली सर्व सेल असतात. ओके. जे कोॲग्युलेट झालेलं असतं खाली गुठळ्या असतात. सो दॅट इज अ सेल, दॅट इज फॉर्म एलिमेंट्स. ओके. सो ह्या प्लाझ्मामध्ये काय काय आहे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत प्लस गॅसेस प्रेझेंट आहेत. ठीक आहे. फॉर्म एलिमेंट्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार. It consists of form elements is 8%. Sorry 45%. Form elements किती आहे टोटल 45% आहे. And consist of red blood cells, white blood cells, platelets, एक्सेट्रा. सो या ज्या फॉर्म एलिमेंट्स आहेत त्यामध्ये सेल्स प्रेझेंट आहेत. रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स अँड प्लेटलेट्स. ओके. सो रेड ब्लड सेल्स आर डिस्क लाईक स्ट्रक्चर. हे रेड ब्लड सेल्स आहेत जे तुम्हाला साईडने असं कॉन्केव डिस्क लाईक स्ट्रक्चर दिसणार. ओके. असा आकार असतो रेड आपल्या हिमोग्लोबिनचा. ओके. जे तांबड्या पेशी आहेत रेड ब्लड सेल्स आहेत त्या कॉन्केव शेप असतात. कॉन्केव डिस्क लाईक शेप अँड इट कंटेन्स हिमोग्लोबिन अँड लॅक न्यूक्लियाय ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. यांचं काम काय आहे रेड ब्लड सेल्सचं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणे, कार्बन डायऑक्साईड काढून टाकणे शरीरातला. ओके. देन व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड्स ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हाईट ब्लड सेल्स आपल्या शरीरात प्रेझेंट आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत.
जसं न्यूट्रोफिल्स आहे, इसिनोफिल आहे, बेसोफिल आहेत. ओके, टी लिम्फोसाइट्स ह्या सर्व प्रकारच्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत. जसं व्हाईट ब्लड सेल्समध्ये फर्स्ट आहे न्यूट्रोफिल and macrophages. They are developed from the monocytes and they are combat infection through the phagocytosis. So हे काय करतं, जे न्यूट्रोफिल आहेत हे एखादा आपल्या शरीरात मायक्रो ऑर्गॅनिझम घुसला की त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला गिळंकृत करतं. सो हा जो न्यूट्रोफिल आहे त्याचं नाव आहे न्यूट्रोफिल. सो हा न्यूट्रोफिल जो हे व्हाईट ब्लडचा एक प्रकार आहे. ओके, जो एखादा आपल्या शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम घुसलाय तो त्या जवळ जातो मायक्रो ऑर्गॅनिझमच्या जवळ आणि आपल्या सेलचा आकार तो बदलतो. त्याला पूर्ण अमिबा कधी बघितलाय? अमिबा जसा आपला अन्न खातो त्याप्रमाणे त्याला गुळंकृत करतो. ओके, आतमध्ये आपल्या आतमध्ये सामावून घेतो आणि त्याला खाऊन टाकतो. ठीक आहे, हे ॲक्शन करतो फॅगोसायटिक, याला बोलणार फॅगोसायटिक ॲक्शन. ओके, जो आतमध्ये खेचून घेतो, आतमध्ये गिळंकृत करतो. नेक्स्ट इसोनोफिल इट इज द सेकंड टाइप ऑफ व्हाईट ब्लड सेल्स कॉम्बॅक्ट विथ द इन्फेक्शन ऑफ द हिस्टेमाइन. हा एक हिस्टेमाइन नावाचा पदार्थ तयार करतो. इसोनोफिल हे व्हाईट ब्लड सेल आहे आणि ही व्हाईट ब्लड सेल काय करतं, हिस्टेमाइन नावाचा एक पदार्थ तयार करते आणि कुठलीही ॲलर्जिक रिॲक्शन झाली तर त्याविरुद्ध ती लढते. ठीक आहे, आपल्या शरीरावर कुठलीही ॲलर्जिक रिॲक्शन झाली तर हिस्टेमाइन नावाचा हा पदार्थ तयार होतो आणि आपले शरीर त्याबद्दल काय करते, लढा द्यायला सुरुवात करते. नेक्स्ट इज बॅसोफिल इट इज द थर्ड टाइप ऑफ व्हाईट ब्लड सेल इंटेन्सिटी द इन्फ्लमेशन रिस्पॉन्स. हे एक इन्फ्लमेशन रिस्पॉन्स करते. एखाद्या साईडला जखम झालेली आहे त्या साईडला हे बेसोफिल जातात, तिथे मल्टिप्लाय होतात आणि तिथे जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे आतमध्ये घुसत असतील तर त्याबद्दल त्याला लढा देतात किंवा अँटीबायोटिक्स तयार करतात, अँटीबॉडीज तयार करतं हे. ठीक आहे, नेक्स्ट इज बी लिम्फोसाइट. इट इज वन मोर टाइप ऑफ व्हाईट ब्लड सेल्स. B lymphocyte differentiate into antibodies and producing the lymphocytes against the specific antigens. हे आपल्या शरीरामध्ये एक सैनिक तयार करतात. बी लिम्फोसाइट काय आहे, हे आपल्या शरीरात एक सैनिक तयार करतात, त्याचं नाव आहे अँटीबॉडीज. ओके, सो जसं आपल्या शरीरात जो कोणता ऑर्गॅनिझम घुसलाय त्या फाइंड आउट करतो, कोणता डेंग्यूचा ऑर्गॅनिझम घुसलाय का मलेरियाचा घुसलाय किंवा HIV किंवा HBsAg हा कुठला ऑर्गॅनिझम घुसलाय ते फाइंड आउट करतं आणि त्यानंतर त्याप्रमाणे अँटीबॉडीज तयार करतं आणि त्याच्यावरती सैनिक सोडतं. ठीक आहे, सो बी लिम्फोसाइटचं हे काम आहे. सो हे सर्व वेगवेगळे प्रकार आहेत व्हाईट ब्लड सेल्सचे. कुठले न्यूट्रोफिल, इसिनोफिल, बॅसोफिल अँड बी लिम्फोसाइट्स. ठीक आहे, कळलंय इथपर्यंत? नेक्स्ट इज प्लेटलेट्स आर द थ्रोम्बोसाइट्स. प्लेटलेट्स, जेव्हा तुम्ही डेंग्यू किंवा मलेरिया हा आजार ऐकता तिथे डॉक्टर सांगतात की प्लेटलेट खूप कमी झालेले आहेत तुमच्या शरीरातले. सो प्लेटलेट म्हणजे काय, हे एक थ्रोम्बोसाइट आहे. हे डिस्क शेप आहे, ह्याचं पण सेम जसं RBCचा शेप आहे त्याचप्रमाणे डिस्क शेप आहे. द डिस्क शेप सेल्स फ्रॅगमेंट्स अँड स्प्लिंटर फ्रॉम द मेगाकायरोसाइट्स. द नॉर्मल ब्लड कंटेंट 1,50,000 to 4 lakh प्लेटलेट्स. सो नॉर्मल ब्लड काउंटमध्ये किती असतं प्लेटलेट? 1.5 लाखापासून 4 लाखापर्यंत प्लेटलेट हे नॉर्मल प्लेटलेट काउंट आहे आपल्या शरीरातलं. ठीक आहे, जर हे कमी झालं तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, जसं हॅमरेज होणे, कुठूनही रक्तस्राव होणे, जसं डेंग्यूमध्ये आपल्याला दिसतं लक्षण. म्हणून डेंग्यूमध्ये जेव्हा प्लेटलेट कमी होतं तेव्हा ॲडमिट करून घेतात, कारण पेशंटला पुढे काही कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून. कळलं एवढं ब्लडमध्ये? ब्लडचं फंक्शन काय आहे, ब्लडमध्ये काय काय कंपोजिशन आहे, प्लाझ्मा किती अमाऊंटमध्ये, फॉर्म एलिमेंट्समध्ये किती अमाऊंट्समध्ये आणि त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे. ओके, कळलं एवढं? आणि त्याचं फंक्शन काय आहे ब्लडचं? ट्रान्सपोर्टेशन, रेग्युलेशन अँड प्रोटेक्शन हे 3 मेन फंक्शन आहेत ब्लडचे. ठीक आहे, कळलं आजचं लेक्चर?